चला, आज असा भैसाटल्यासारखं काय करत होतास रे? आणि लग्नाचा विषय कुठून आला तुझ्या मनात? उगीच अम्मा आणि अप्पांच्या डोक्यात माझ्या लग्नाचा विचार आला असता तर? ते तुझ्या लग्नाचा कुठे विषय काढला मी सहजच बोललो. अगं, माझा मुद्दा एवढाच होता की मुलीच्या आई वडिलांनी शिकण्यास सवरण्याच्या वयात तिचं लग्न लावून देऊ नये. पण गरज नसताना तुझ्या मनात लग्नाचा विषय आलाच कसा आणि का? आला अचानक. आज आला ते आला, पण याच्यानंतर नाही. माझ्या घरात लग्नाचा विषय काढायचा नाही. विषय काय लग्न असा शब्दही उच्चारायचा नाही. अम्मा आणि अप्पांना तेवढंच निमित्त मिळतं माझ्या लग्नाविषयीचा निर्णय घ्यायला. ते गप्पा ते राहू दे ना. अरे, अजून मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय, करिअर करायचंय. लग्न सोडून बरीच स्वप्न आहेत माझी जी मला आधी पूर्ण करायची आहे. क्या बात आहे. हेच तर मी बोलत होतो त्यांना, हेच बोलत होतो. आधी करिअर मग लग्नाचं बघायचं ना. आणि तेही आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला तरच. तू म्हणजे तुझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तरी लग्न करणार असशीलच ना? ते माझं मी ठरवेन, तुला कशाला सांगू? नाही, असंच सहज. चला. शिवा, हा? आता लग्नाचा विषय निघालाय तर मला सांग, तू का बरं अजून सिंगल आहेस? तू का नाही केलंस लग्न? तू तर शिक्षणही सोडून दिलंयस. करिअर आणि तुझा तर दूर दूर काही संबंध नाही. मग एव्हा तू लग्न करून मोकळं व्हायला हवं होतंस. ते मनासारखं अजून कोणी भेटलं नाहीये ना. तसं कोणी भेटलं की मग विचारेन तिला लग्नाचं. अरे वा, तुझ्यासारख्या मुलाचा एक चॉईस असतो. कमाल आहे. माझ्यासारख्या मुलाला म्हणजे काय म्हणायचं काय तुला? नाही म्हणजे मी छपरी आहे, मी डाऊन मार्केट आहे, मी गया गुजरा कोणी असा कंगाल माणूस आहे. काय काय म्हणायचंय तुला नक्की? शिवा, तू ना उगीच चुकीचे अर्थ नको काढू. अरे, चुकीचा अर्थ काढू नकोस. काय याचं तोंडावर सरळ सरळ माझी इज्जत काढतेस आणि म्हणते चुकीचा अर्थ काढू नकोस. मला नाही आवडलेलं हे. शिवा, मी काय तुझी इज्जत वगैरे काढत नाही. आणि उगीच तोंडाला इथे बडबडू नकोस. गप्प बस. मी गप्प बसू? तू गप्प बस. तू गप्प बस. तू गप्प बस. मी का गप्प बसू? तू गप्प बस. तू काही बोलत असतेस आणि मी गप्प बसू? तू गप्प बस. तू गप्प बस. तूच गप्प बस. अरे, वर मला काहीतरी बोलतेस आणि गप्प बसायला सांगतेस. मी तुझ्याविषयी चांगलं तेच बोलत होतो ना. अरे मग मी कुठे काही वाईट बोलत होते? मी पण चांगलंच बोलत होते. चांगलं बोलत होतीस? हो. अगं, सरळ सरळ माझा इन्सल्ट करत होती शक्ती तू. नाही ठीक आहे, नसेल मी तुझ्या इतका हुशार, पण मला चॉईस नसू शकतो. अरे, मलाही माझ्यापेक्षा कोणीतरी बेटर आवडू शकतं ना. हे बाचे कोवा, आता सगळं सह्य होतंय. तू मौन धारण का केलंस? अरे अरे, त्या आदिशक्तीचा नायनाट करायचा आम्हाला. पण तिची खेळ काही संपत नाहीये रे. तिने आमच्या आयुष्यात साप सोडले, साप. मला तुझ्या ताकदीची गरज आहे. त्या आदिशक्तीला संपवण्याआधी त्या सापाला संपवायचं आम्हाला. पण तू साप आमच्या हाती लागत नाहीये. आता तूच त्या सापाच्या शेपटावर पाय दे आणि त्याला ठेचून टाक. मला ताकद दे, मला कौल दे, मला मदत कर, मला कौल दे, मला कौल दे, मला कौल दे, मला कौल दे. साधू बाबा, हर हर महादेव, जय शंभो,
जय जगदंबे, जय आदिशक्ती, हर हर महादेव, जय आदिशक्ती, हर हर महादेव, जय आदिशक्ती. हे काय सगळं? याचा काय अर्थ आहे? मला पण काहीच कळत नाही. अर्धा पुरुष अर्धी स्त्री, काय अर्थ असू शकतो ह्याचा? थांबवलीस गाडी मंदिरासमोर? शिवा, मला जायला उशीर होतोय. अगं 5च मिनिटं फक्त. 5 मिनिटात आत जाऊन दर्शन घेऊ आणि परत येऊ. परत येऊ म्हणजे? ए, मी नसते येता मंदिरात. तुला जायचं असेल तर जा. अगं शक्ती, 5च मिनिटं म्हणतोय ना. नाही बोलले ना, कशाला जबरदस्ती करतोयस? विसरलीस काय म्हणाली होतीस? तू म्हणाली होतीस जर तुझा शंभू महादेव खरोखर अस्तित्वात असेल तर मग तुमचं घर कसं काय तुमच्या हातून गेलं? पण आता मिळालं की नाही परत घर? हा, आणि ते फक्त आणि फक्त माझ्या शंभू महादेवामुळे मिळालंय. आता तरी विश्वास ठेवायला हवाच ना तू. अगं, ज्या देवाला तू नाकारतेस, जो अस्तित्वातच नाही असं म्हणतेस, तो माझा शंभू महादेव सतत आपल्या पाठीशी उभा आहे. तो या जगात आहे. हे बघ शक्ती, आत्तापासूनच माझ्या शंभू महादेवावर विश्वास ठेवायला लाग. चला. शिवा, आपलं ना यावर विषयावर बोलणं झालंय. तुझं घर ना तुला तुझ्या शंभू महादेवामुळे नाही तर प्रिन्स सरांमुळे परत मिळालंय. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे परत मिळालंय. त्यामुळे तुला जर मंदिरात जायचं असेल तर तू जा आणि लवकर परत ये. मला ऑफिसला जायला उशीर होतो. महादेवा, ही थोड्या वेळासाठी तुझ्या मंदिरात आली असती ना तर तिला तिथेच माझ्या प्रेमाची कबुली दिली असती. पण आता ही आताच यायला तयार नाही तर काय करू?